गावचा सरपंच यापुढे ग्रामस्थ ठरवणार आहेत। कारण मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सरपंच हा लोकांमधून निवडला जाईल, लोक त्याची निवड करतील असा निर्णय घेण्यात आलेला आहे। येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये 8000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांसाठी हा निर्णय लागू असेल। सध्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच निवडतात, मात्र आज नंतर गावातले लोक सरपंच कोण असावा हे ठरवतील। याशिवाय सरपंचाच्या अधिकारात देखील वाढ करण्यात आलेली आहे। गावचा अर्थसंकल्प ठरवण्याचा अधिकार सरपंचाला देण्यात आलेला आहे। मध्य प्रदेश आणि गुजरात नंतर हा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे तिसरं राज्य ठरलंय। तेव्हा यापुढे सरपंच निवडीची पद्धत कशी असणार आहे आणि त्याच्या अधिकारांमध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत त्यावरती एक नजर टाकूया। सरपंच थेट लोकांमधून निवडला जाणार आहे, म्हणजे लोकांना अधिकार असणार आहे यापुढे सरपंचाच्या निवडीचा। ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या 8000 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना देखील हा निर्णय आता लागू असेल। सरपंच तसंच ग्रामसभेच्या अधिकारांमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। आजच्या बैठकीमध्ये गावचा अर्थसंकल्प सरपंच बनवणार आहे आणि त्यानंतर ग्रामसभा तो अर्थसंकल्प मंजूर करेल। 1995च्या आधी जन्मलेल्यांना कोणतीही शैक्षणिक अट घालण्यात आलेली नाहीये सरपंच पदासाठी, मात्र 1995 नंतर जन्मलेल्यांना 7वी पास असणं बंधनकारक असणार आहे जर सरपंच पदाच्या निवडणुकीत उतरायचं असेल तर। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, एक महत्त्वाचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून आलेला आहे, काय काय अजून निकष ठरवण्यात आलेले आहेत आणि काय प्रतिक्रिया येतात यावर? निश्चित रेश्मा, 29,000 ग्रामपंचायती राज्यभरात आहेत आणि साधारण 3 लाखाहून अधिक त्याचे सदस्य असतात। अतिशय मोठी बॉडी ही असते आणि लोकशाहीचा मूलभूत पाया जर आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्याचा सशक्तीकरण करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सरकारकडनं सांगण्यात येते। गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये अशाच पद्धतीचा निर्णय झाला होता आणि त्याचा अभ्यास दौरा करून आज महाराष्ट्राच्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर यापूर्वी ग्रामसभा जी व्हायची, ग्रामसभेचे सदस्य हे सरपंचाला निवडत होते, मात्र आता हा थेट लोकांमधून निवडला जाणार आहे। अनेक अधिकार जे आहेत हे आता सरपंचाला देण्यात आलेले आहेत। ग्रामपंचायतीचं जे बजेट असतं अतिशय महत्त्वाचं आणि गावाचा विकास करण्यासाठी जे निर्णय घेतले जातात हे सर्व निर्णय आणि अधिकार आता थेट सरपंचाला असणार आहे। त्यानंतर ग्रामसभेत यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल। त्याचबरोबर ग्रामसभेच्या ज्या बैठकी होतात अनेक विकास कामांसाठी त्याचं अध्यक्षपद हे ऐनवेळी ठरवलं जायचं, मात्र या ग्रामसभेच्या अध्यक्षपदाचा आणि जेवढ्या समित्या असतात विकास कामांसाठी त्या सर्व समित्यांचे चेअरमॅन आता स्वतः सरपंच आहेत। अतिशय मोठा निर्णय म्हणावा लागेल। नगर अध्यक्ष ज्या पद्धतीने थेट लोकांमधून निवडून आणायचा निर्णय झाला होता त्याच धर्तीवरती हा निर्णय करण्यात आलेला आहे आणि याचा मोठा फायदा जो आहे हा भाजपला झालेला होता। येत्या काळात 8 ते 8,500 राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे आणि याचा फायदा आता पुन्हा भाजपला होतो का हेच बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। रेश्मा, निश्चित धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल ऋत्विक।